नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. फेडरल बँकेने 31 ऑगस्ट रोजी कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सुब्रमण्यम हे 30 एप्रिल 2024 पर्यंत कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक होते. एनबीसीसी कंपनीच्या बोर्डाने 31 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 2 शेअर मागे 1 शेअर बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या बोनस शेअरसाठी कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 हे रेकॉर्ड डेट निश्चित केले. शुक्रवारी एनबीसीसीचा शेअर 4.22% घसरणीसह 186.60 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एनएमडीसी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात खाण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल प्रशासनाने एनएमडीसीवर 1,620.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. शुक्रवारी एनएमडीसीचे शेअर 0.23% घसरणीसह 223.40 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या वर्षभरात एनएमडीसीच्या शेअरमध्ये 81.55% वाढ झाली आहे. वेदांता खाण आणि धातू क्षेत्रातील आघाडीची कंपनी वेदांता राजस्थानमध्ये सुमारे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये अक्षय ऊर्जेचा म्हणजेच रिन्युएबल एनर्जीचा समावेश असेल. कंपनीचे ग्रुप डायरेक्टर प्रिया अग्रवाल हेब्बर यांनी 30 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे. याशिवाय कंपनीच्या पुढील आठवड्यातील बोर्डाच्या बैठकीत डिव्हिडंडच्या निर्णयालाही मंजुरी देण्यात येईल. त्याचबरोबर कंपनीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कंपनीच्या उपकंपनीला सुमारे 12 कोटी रुपयांची टॅक्स डिमांड नोटीस पाठवली. शुक्रवारी वेदांताचा शेअर 1% अधिक वाढीसह बंद झालाय. एपीएल अपोलो ट्यूब्स या लोह आणि पोलाद उत्पादन क्षेत्रातील कंपनीने डिव्हिडंडसाठी 19 सप्टेंबर 2024 हे रेकॉर्ड डेट निश्चित केले. त्याचबरोबर कंपनीने सांगितले की जर डिव्हिडंडचा प्रस्ताव भागधारकांनी एजीएम मध्ये मंजूर केला तर तो 26 सप्टेंबर पासून दिला जाईल. इमामी एफएमजीसी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इमामीने पुरुषांच्या ग्रूमिंग ब्रँडमध्ये 100% हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केलाय. कंपनीने हेलिओस लाईफस्टाईल सोबत शेअर खरेदी करण्याचा करार केलाय. या कराराअंतर्गत इमामी हेलिओस मधील 100% हिस्सा खरेदी करेल. हेलिओसचा मुख्य ब्रँड द मॅन कंपनी आहे. इमामीची या कंपनीत आधीच 50.4% भागीदारी आहे. शुक्रवारी इमामीचा शेअर किंचित वाढीसह 813 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. जीएसपीएल गुजरात सरकारच्या मान्यतेनंतर गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच जीएसपीसीएल, गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड म्हणजेच जीएसपीएल आणि गुजरात गॅस लिमिटेड म्हणजे जीजीएल च्या बोर्डांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी मर्जर डिमर्जर योजनेला मान्यता दिली आहे. जीएसपीएल चा शेअर शुक्रवारी 5.50% वाढीसह 442.35 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 60.48% वाढ झाली आहे. इन्सेक्टिसाइड्स इंडिया कंपनीच्या बोर्डाने 50 कोटी शेअर्सच्या बायबॅकला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या बोर्डाने 1,000 रुपये प्रति शेअर दराने बायबॅकला मान्यता दिली आहे. बोर्डाने निविदा मार्गाने म्हणजेच टेंडर मार्गाने बायबॅकला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी 30 ऑगस्टला सतलज जलविद्युत निगम म्हणजेच एसजेव्हीएन लिमिटेड, एनएचपीसी लिमिटेड, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड यांना नवरत्न कंपनीचा दर्जा दिलाय. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही 22वी नवरत्न ठरली आहे, तर त्यानंतर भारतीय सौर ऊर्जा महामंडळ ही 23वी नवरत्न कंपनी ठरली आहे. एनएचपीसी 24वी आणि सतलज जलविद्युत निगम म्हणजेच एसजेव्हीएन ही भारतातील 25वी नवरत्न कंपनी ठरली आहे. बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोकॉन लिमिटेडला युएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच USFDA कडून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधील ग्रीनफील्ड ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट साइट 6 या सुविधेसाठी इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट प्राप्त झालाय. USFDAने 10 जून ते 14 जून 2024 या कालावधीत केलेल्या प्री अप्रुव्हल इन्स्पेक्शन नंतर हा EIR जारी करण्यात आलाय. या मंजुरीसह बायोकॉनला या फॅसिलिटीमधून अमेरिकन बाजारपेठेत व्यावसायिक पुरवठा सुरू करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. किम्स कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने चालसानी हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे 100% इक्विटी शेअर 280 मिलियन रुपयांना विकत घेतले. गेल्या वर्षभरात किम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 29.10% वाढ दिसून आली. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ने ॲस्ट्रो ऑफशोर ग्रुपमधील 80% स्टेक
$185 दशलक्ष विकत घेतले. 30 ऑगस्ट 2024 रोजी ऑफशोर ग्रुपमधील हे संपादन पूर्ण झाले. टाटा मोटर्सच्या ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत वर्षभरात 8% घट झाली आहे, तर कंपनीची एकूण व्यावसायिक विक्री ऑगस्ट महिन्यात 15% घसरली आहे. मारुती सुझुकी ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकी कंपनीची एकूण विक्री 3.9% घसरून 1.81 लाख युनिट झाली आहे, की जी एका वर्षापूर्वी या महिन्यात 1.89 लाख युनिट्स होती. तथापि कंपनीच्या निर्यातीत 5.6% वाढ झाली, की जी 26,003 युनिट्स इतकी होती. एक वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यात कंपनीने 24,614 मोटरांची निर्यात केली होती. टीव्हीएस मोटर कंपनीने म्हटले आहे की ऑगस्टमध्ये कंपनीची एकूण विक्री 13% वाढून 3,91,588 युनिट्सवर गेली आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीची एकूण दुचाकी विक्री 14% वाढली आहे.